विकेटवरती फलंदाज बादल. गोलंदाजी मार्कवरती पिवनचं पहिले षटक घेऊन येतोय दुटणे बी संघाच्या माध्यमातून रोहित पाटील. कालच्या दिवसाचा इथून मात्र विचार केला तर उसाटण्याच्या मैदानावरती दुटणे संघाचा परफॉर्मन्स अप्रतिम राहिला. 2 सामने जिंकले होते, मात्र तिसरा सामना इथून मात्र पराभूत झाले दुटणे बी. हा संघ आपल्याला पाहायला मिळाला सोनारपाडा संघाच्या विरोधात खेळताना. पहिला सामना रोमहर्षक विजय त्याने प्राप्त केला. सार्थकने त्या सामन्यामध्ये 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकले होते. मध्ये डायरेक्ट करण्याचा प्रयत्न रोहित पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र प्रचंड घाई करतायत रोहित पाटील असतील, प्रदीप काळन असतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2. व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे प्रमुख मान्यवर. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार फलंदाज बादलच्या बॅट मधून. चौकार येतोय फलंदाज बादलच्या बॅट मधून. 4 ने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 10 धावा. बिग फाईट मॅच पाहतो आहे दुटणे बी विरोधात नावळी. दोन्ही संघ ताकदवान आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धीरज वेगाने आलेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून एक धाव एकवटली जाईल. एकने टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. पिवनचं हे षटक सुरू आहे. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला सामना जिंकला तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरने. राशी 11 कोणी टीमला पराभूत केलं. तदनंतर आपण दुसरा सामना एन्जॉय करतोय. हे दुटणे बी विरोधात नावाळी. हा चेंडू प्रचंड वेग आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न, सॉफ्ट एंडने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र होता फलंदाज विपुलचा. निर्धाव चेंडू. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. राऊंड विकेट. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटचे क्षेत्ररक्षक होते, मात्र आउटफील्ड थोडीशी स्लोवर पद्धतीने पाहायला मिळाली. अवधी होता 2 या धावसंख्येचा. षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना नावाली संघाची 13
टिपला तर जेलसाठी कॅश प्राइज 100 रुपये. पवन आणि मारुती बैलाच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलंय. त्याचे ओनर आहेत हर्षद हजारी यांच्या माध्यमातून पवन आणि मारुती बैलाचे मालक हर्षद हजारी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. इथून मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय हा चौकार. बादलच्या बॅट मधून बादल अप्रतिम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना देखील मनमुग्ध करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या 13. तदनंतर इथून मात्र पहिल्याच बॉल वरती चौकार खर्च केलाय गोलंदाज लालचंद भंडारी, लेजंड प्लेयर. टीम हेदुटणे बी संघाच्या माध्यमातून खेळत असताना राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. वेगवान तेज तरार गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती बादलच्या बॅट मधून पॉइंट क्षेत्रामध्ये आपण चौकार बघितला. तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. हा चेंडू इथून मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल पूर्ण केली जाते. एकनी टीमची टोटल सर्कल पुढे 18 धावा धावफलकावरती. टॉस जिंकला तो म्हणजेच हेदुटणे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. इन्व्हाइट केले जाते फलंदाजी करण्यासाठी नावाली संघाला. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम वेग आहे लालचंद भंडारीकडे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू चौकार आला होता. तदनंतर मात्र डॉट चेंडू, तदनंतर सिंगल आणि हा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मात्र अप्रतिम जेल सोडलाय आणि चेंडू जाईल. पंचांचा इशारा आलाय. सीमारेषा पलीकडे षटकार. फलंदाज विपुलच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. आई चेंडू इथून मात्र ब्लॉक होल मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक रोहित पाटील येत आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. ची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा दिल्या ते म्हणजेच लालचंद भंडारीने 13. पहिल्या षटकामध्ये देखील 13 धावा खर्च केल्या रोहित पाटीलने.
यश काळन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये लालचंद भंडारी, शॉर्ट फायनलिंग मध्ये आदित्य, लॉंग करण आहेत. लॉंग ऑफला इथून मात्र आपण पाहतोय प्रदीप, लॉंग ऑनला रोहित पाटील, मिड विकेट क्षेत्रामध्ये विकी आहेत. डीप स्क्वेअर लेगला धीरज, पॉइंट मध्ये बाबे आहेत. अशी ही क्षेत्ररक्षणाची भूमिरचना आपल्याला पाहायला मिळते टीम हे दुटणे संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती भूषण, भूषण येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती भूषण काळन येत आहेत. वाडेकर संघ देखील इथे उपस्थित झालाय. सरस स्वागत असेल आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली चषकामध्ये. सिद्धू पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील आज इनेक्शन मध्ये. अतुल भोईर असतील, कपिल पाटील असतील. बॅटची कडा करण आहेत शॉर्ट फायनलिंग मध्ये. तर वाडेकर संघाचे लेजंड प्लेयर सिद्धू दादा पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सरसे स्वागत. बऱ्याच लांबून प्रवास केलाय टीम वाडेकर या संघाने. हा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा पद्धतीने इथून मात्र सुंदर जेल टिपलाय भूषणने. फलंदाज बाद होईल. विपुलची खेळी संपुष्टात. क्रमांकावरती या संघाची ओळख राहुल पवार, विस्फोटक फलंदाज आहे टीम नावाळी संघाचा. शुभम गोंधलीला देखील आपण पाहू शकाल नावाली टीमच्या माध्यमातून खेळत असताना. हा चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत सार्थक, चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथून मात्र तिसरं सुरू आहे. चांगली गोलंदाजी राहिली सार्थकची तिसऱ्या षटकामधील. इथून मात्र जास्त बाउन्स देत असताना गोलंदाज सार्थक, पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे, अवांतर धाव. गोलंदाज भूषण आहेत. गोलंदाज भूषण तिसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताय. स्ट्रायकन वरती फलंदाज बादल. हा चेंडू लवा फुलटो चेंडू गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे. चेंडू जातोय, येतो हा चौकार फलंदाज बादलच्या बॅट मधून. मात्र आउटफील्ड फास्ट आहे.
चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. फुटला भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची. सर्व संघांसाठी ही सूचना आहे. चेंडू कधी हरवला फुटला भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल. तर वाडेकर संघाचे लेजंड प्लेयर सिद्धूदादा पाटील यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरस स्वागत. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एका टप्प्यावरती जातोय सीमारेषा पलीकडे येतोय फलंदाज राहुल पवारच्या बॅट मधून चौकार. वरती पुढे सरकेल 41 धावा. राहुल पवारच्या बॅट मधून चौकार आलाय. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. अवधी होता एक सिंगलचा. सिंगलने टीमचे टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतो राऊंड विकेटने. हा चेंडू ब्लॉकहोल मध्ये कार्पेटच्या सहाय्याने येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने डीप मधून धीरज पाटील येतोय. चेंडूला उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 44 धावा. चौथं षटक सुरू आहे. रोहित पाटीलचं सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करतोय. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका अप साइडला. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये. सुंदर जेल टिपला जातोय. फलंदाज बाद. यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे तर दोघांना देखील विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. आपलं अंतरली चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिद्धूदादा पाटील येत आहेत. पिंटू हजारी यांना देखील विनंती आहे की या जेवायला नंतर जायचंय. जेवायला कमिटीकडून आहे आपल्याला. टोटल 44. तर वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 27 धावा बनवल्या बादलने.
शेवटचं षटक. हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आले होते प्रदीप काळन आहेत डीप मध्ये. एक सिंगल मिळेल. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल 45 धावा. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील टीम नावाली संघाला. हेतूटने बी संघाची फलंदाजी बघितली तर चांगली आहे फलंदाजी. यश काळन असतील, रोहित पाटील, प्रदीप काळन, धीरज पाटील, विकी पाटील, सतीश काळन, तदनंतर सार्थक काळन, भूषण काळन, हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत धीरज पाटील. कोणती चुकी होत नाहीये. बिग विकेट डाऊन. फलंदाज राहुल पवारची खेळी संपुष्टात. शेवटचं षटक प्रदीप काळन येत आहेत. 5वं षटक ज्याला स्लोगरचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये इथून मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम नावाली संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेटनी गोलंदाजी करतील. लेफ्ट आर्म फलंदाज आहे समोर प्रथमेश. हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. एक धाव पूर्ण केली जाते. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा प्रदीप काळन. या पुढचा सामना असेल मैत्री 11 वाडेघर आणि त्या विरोधात खेळणार आहे तो म्हणजेच संघ आपल्याला पाहायला मिळेल कौसा. सिद्धूदादा पाटील यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालंय. अंतरली चषकाच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर आदरणीय सुखदेवदादा काळन साहेबांचं शुभागमन झालंय. जे एदुटणेचे आहेत त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. चेंडू इथून मात्र मोठा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. ॲक्युरेट दर्जाची फेकी क्षेत्ररक्षक होते. निहाल आहेत. धावसंख्या धावफलकावरती 49. तर ऑलिंडियर्स धावसंख्या धावफलकावरती 49. हा चेंडू मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. फलंदाज
प्रथमच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. टिपला तर मारुती आणि पवन बैलाचे मालक हर्षद हजार यांच्या माध्यमातून समाजसेवक आहेत. इथून मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. चेंडू बऱ्याच वेळा वेध होता. सतीश काळेंने प्रयत्न सुंदर केला होता, मात्र चेंडू जमिनीला दान झाला. तदनंतर अवधी होता. दुहेरी धावसंख्येचा दोन्ही टीमची टोटली सर्कल पुढे धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 57 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्रायकिंग वरती प्रथमेश. हा चेंडू इथून मात्र मोठा फटका येतोय. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट. शेवटच्या बॉल वरती षटकार. करतोय तर आदरणीय धनाजी दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे उपस्थित आदरणीय सुखदेव दादा काळन यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. तर धनाजी दादा पाटील यांना विनंती आहे, तुमच्या सुभाष दादा पाटील शुभ सन्मान करतील. आमचे उपस्थित आदरणीय सुखदेव दादा काळन यांचा हा शुभ सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावरती समाजसेवक आहेत एदुटणेचे. या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय असे हे आदरणीय व्यक्तिमत्व सुखदेवदादा काळन यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत असताना या इथून मात्र अंतरली गावावरती नेहमीच त्यांचं प्रेम असतं. अंतरलीच्या इथून मात्र स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचा सपोर्ट आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळतो असे हे आदरणीय एदुटणे गावचे सुखदेवदादा काळन यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना प्रमुख मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्व पाहुण्यांचं मी अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचा इथून मात्र शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. तर आदरणीय धनाजी दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सिद्धू दादा पाटील यांचा शुभ सन्मान करतोय. मैत्री 11 वाडेगर या नावाने आज त्यांचा संघ खेळणार आहे. आदरणीय धनाजी दादा पाटील अंतरली गावचे आहेत, समाजसेवक उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण सिद्धूदादा पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला. तर जो संघ जिंकेल त्या संघाने कुठेही जायचं नाहीये.
लगेचच आम्ही सामना खेळवणार आहोत. टीम हेदुटणे आणि टीम नावाली दोन्ही संघांनी याची सूचना घ्यायची. जो संघ जिंकेल तो संघ कुठेही जायचा नाहीये. तुम्हाला पुढचा सामना लगेचच आम्ही खेळवणार आहोत. धन्यवाद. सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा आणि आजच्या लॉर्ड्स प्रमाणे हा तिसरा सामना सुरू आहे. जयेंद्र काळन साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आदरणीय बिंदास हजारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. विद्यमान सामना सुरू आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 64 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमला. चला कौसा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण की वाडेगर या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. वाडेगर संघ आज खेळणार आहे रोशन पाटील पुरस्कृत मैत्री 11 जय जलेश्वर वाडेगर या नावाने. कौसा टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. कौसा संघाचे खेळाडू देखील येत आहेत. या सामना सुरू झालेला आहे. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय आणि पहिला चेंडू आलाय डॉट. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित पाटील आहेत. रोहित पाटील आणि धीरज पाटील ही जोडी पाहायला मिळते. धीरज पाटीलची बॅटिंग आपण पाहिली होती. नक्कीच आई गावदेवी चषक घेसर या स्पर्धेमध्ये 4 चेंडू आणि 20 धावा चेस केल्या होत्या धीरज पाटीलने. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. RM11 सोनारपाडा या टीमला त्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं याच हेदुटणे बी या टीमने. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये शिवम करतायत. नावाली एक्सप्रेस हा गोलंदाज आहे शिवम. नावाली म्हटलं तर नवनाथदादा साळुंके असतील, दिलीप पाटील असतील, हे लेजंड क्रिकेटर. त्यांनी देखील यावर्षी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि दिलीप पाटीलने त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक देखील मिळवली 40+ च्या माध्यमातून. रोहित पाटील यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल टिपलाय प्रणवने आणि फलंदाज झाला फेल लागतोय. हा पहिला मोठा धक्का. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. आणि दिलीप पाटील यांचे 2 सुपुत्र देखील इन ऍक्शन मध्ये आहेत, विपुल आणि विराज. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. प्रदीप. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. चला कौसा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कौसा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि तेवढ्याच चांगल्या फॉर्म मध्ये वाडेकर संघ देखील आहे. मैत्री 11 जय जलेश्वर वाडेकर रोशन पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या समोर
कौसा संघ. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल हेदुटणे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय सुखदेवजी काळन साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय जयेंद्र मोहन काळन साहेब देखील उपस्थित आहेत. धनाजी शनी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि बिंदास हजारी साहेब देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते या अंतरली चषकामध्ये. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर येतोय चौका. चारने पुढे जाईल. नशिबाचा हा चौकार मिळतोय हेदुटणे बी या टीमला. हेदुटणे संघ म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे, त्यामुळे त्यांचे परीक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. चारी बाजूला नक्कीच बसण्यासाठी सावली देखील आहे. प्रमोद पाटील आज वेगळ्या लुक मध्ये आहेत. यावेळेस क्या बात आहे. ऑन द टॉस करण्याचा प्रयत्न, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्याने राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलंय. येतोय डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. धावसंख्या आहे 5. 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा खर्च करतोय. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय प्रदीपच्या बॅट मधून. संख्या आहे सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमची 1-9 बनवायचे धावा 64. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. करूया. दोन्ही कॅप्टन ते उपस्थित आहेत. कौसा आणि मैत्री 11 जय जलेश्वर वाडेकर. आदरणीय सुखदेव काळन साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील तो तिसरा सामना आहे, परंतु लॉट्स प्रमाणे नक्कीच चौथा सामना आहे. थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि बघा यातून जो संघ जिंकेल त्या संघाला विनंती असणार आहे की आपण थांबायचं आहे, कारण की विनर विनर हा सामना होणार आहे. ऑन साइडला इनटू द स्लॉट एंड त्यांनी नक्कीच त्यांच्या स्वप्नातील बाईक देखील मिळवली आहे 40+ माध्यमातून. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. चांगला बॅटल सुरू आहे. 64 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. राहुल पवार येत आहेत. ऑन साइडला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17. 17 धावा धावफलकावरती आहेत.
64 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषकाचं आयोजन. ऑन साइड लॉफ केला क्षेत्ररक्षक फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावा. धीरज पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मी उल्लेख केला की आई गावदेवी घेसर या स्पर्धेमध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती याच धीरज पाटीलने. 2 षटकार लगावलेत धीरज पाटीलने या इनिंग मध्ये. स्विच हिट गॅप शोधू शकला नाहीये. फिल्डर उपस्थित आहेत आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 23 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे हे दुटणे बी या टीमला. नेक्स्ट मॅच मैत्री 11 जय जलेश्वर वाडेकर विपक्ष कौसा या 2 टीम मध्ये असणार आहे. वाडेकर या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि कौसा या टीमला इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी. जो विद्यमान सामना सुरू आहे नावाली आणि एदुटणे या 2 टीम मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला विनंती असणार आहे आपण कुठे जायचं नाहीये. अठरा चेंडू 40 धाव बनवायचे आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. 13.33च्या सरासरीने धावा बनवावे लागतील सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा शिवम येतात. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रचंड वेग आहे शिवमच्या गोलंदाजीमध्ये. स्ट्रायकर गोलंदाज आहे नावाली या टीमचा. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली आणि सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. पहिला चेंडू आपण पाहिला वेगवान चेंडू हाताळला होता परंतु या चेंडूवरती व्हेरिएशन आपण पाहिलं आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 24 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 40 धाव बनवायच्या आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताय शिवम. ऑन साइडला फटका फसला डीप मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. टीमला धीरज पाटील बॅक टू द पवेलियन. त्यात नवीन फलंदाज यश काळन चौथ्या क्रमांकावरती येत आहेत. 2 बाद धावसंख्या आहे 24. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताय शिवम. यश आणि फलंदाज प्रदीपला इथून चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ते जाणले जातात.
शिवम आउटस्टँडिंग गोलंदाजी. क्या बात आहे, सलग चालाय हा चौथा डॉट बॉल आणि त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज शिवम यांनी. हाफ ट्रॅकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील येतोय शिवम यांना. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत शिवम या षटकामध्ये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. गतीमध्ये परिवर्तन, मिसटायमिंग विकेट कीपर जज करतायत आणि विकेट कीपर बादल होते. बादलने केली चूक आणि हा झेलला ड्रॉप होतोय. यश काळन यांना मिळते जीवनदान आणि धावसंख्या 26. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या षटकामध्ये. एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण की प्रत्येक सामना हा नॉकआउट आहे. एक चेंडू शिल्लक, 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलंय. शिवमची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे शिवमसाठी. टर्निंग पॉइंट षटक हाताळलंय गोलंदाज शिवमने. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमला. षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज यश आहे, ज्याचा झेल सोडलाय बादल यांनी. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28 धावा. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण कठीण होत चाललंय, कारण की मोठे फटके येत नाहीयेत हेदुटणे बी या टीमच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती धीरज पाटील आणि रोहित ज्यांनी कोणते योगदान दिलं नव्हतं, परंतु धीरज पाटीलने 2 षटकार लगावले होते. 2 चौकार नक्कीच लगावलेत प्रदीप यांनी. फुल टॉस चेंडू आहे, बिग हिट केलाय क्षेत्ररक्षण. दातीलकर यांचे इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. यस, आयोजक आहेत गणेश, आपण या व्यासपीठावरती. गणेश दातीलकर यांना विनंती असेल आपण यायचं आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. 30 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 6 धावा टॉनिकचं काम करतील हेदुटणे बी या टीम साठी. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. बॅटची कडा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. मिळते फक्त 1च धाव. 9 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. विकेट टॉसला फार महत्व आहे. पहिल्या इनिंग मध्ये
3 विकेट गमावलेत नावाली या टीमने आणि आतापर्यंत 2 विकेट गमावलेत हेदुटणे बी या संघाने. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. मिळते एकच धाव चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि अप्रतिमा झेल पकडलाय विपुल यांनी. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का हेदुटणे चेंडू आणि 28 धावा अजूनही बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हा चेंडू फार महत्वाचा असेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करेल हेदुटणे बी या संघ. कौसा टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे कारण की प्रथम बॅटिंग आहे. डगआउट अगदी डाव्या बाजूला आहे. ऑन साइडला पूल केलाय. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फील्ड उपकार मुकादमने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का हेदुटणे बी या टीमला आणि हा चौथा फलंदाज गमावलेत. ऑन साइड करेन. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे प्रमोद पाटील यांची आणि त्यांनी हा चेंडू आणलेला आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. प्रदीपने षटकार लगावला आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. परतीचा प्रवास प्रेक्षकांनी केला होता परंतु ते प्रेक्षक आता मात्र थांबलेत. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमला. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आहेत. 5 चेंडू अजून एक टायमिंग चांगला. कौसा टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. प्रथम बॅटिंग आहे कौसा या टीमची. 4 चेंडू
कंपल्सरी 15 धाव बनवावे लागतील कारण की विकेट जास्त गमावलाय हेदुटने बी या टीमने आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत प्रदीपने. जर्सी क्रमांक आहे 45 रोहित शर्मा हिटमॅन आणि त्याचप्रमाणे बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फिंगर रोल केलेत. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण धावबादची संधी. फलंदाज तर बाद आहे परंतु कोणता फलंदाज बाद आहे त्यासाठी आपण चेक करूया. येस आपण पंच चेक करतोय की एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज बाद आहे की नॉन स्ट्राइक एंडला तर फलंदाज बादच आहे परंतु स्ट्राइक एंडला कोणता फलंदाज बाद आहे. यस स्ट्राइक एंडलाच फलंदाज बाद आहेत त्यामुळे 1+ रनआउट. तीन चेंडू आणि बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विकी पाटील येत आहेत नवीन फलंदाज. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा बनवावे लागतील कारण की 5 फलंदाज गमावलेत हेदुटने बी या टीमने आणि 3च फलंदाज बाद झाले होते नावाली या टीमचे. चांगलं कमबॅक गोलंदाज प्रथमेश करतायत. यावेळी ड्राईव्ह केलं. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि काय केलं प्रथमेशने हा देखील प्रश्न पडला असेल आणि फलंदाज होईल बाद. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यास प्रथमेश. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रदीप आहे. थोडीशी घाई करा विनंती असेल कारण की दुसरा सामना सुरू आहे. प्रदीप मध्ये ती क्षमता आहे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. 2 चेंडू 12 धावा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. एक चेंडू आणि 12 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये.
फक्त औपचारिकता शिल्लक. एखादा नो बॉल एखादा व्हाईट बॉल त्याच्यावरती प्लस धावा आल्या. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर जश केलं होतं परंतु झेल पकडू शकले नाहीत. काही फरक पडणार नाहीये नावाली या टीमला. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली या टीमने. अभिनंदन.